त्यानं तिसरी केली असते, त्याला काय अडचण का? माझा पाय लागला. तुझा पायच कसा आहे? तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तर इकडे काय फरक आहे? आणि सगळ्या लोकांना पहिला पोरगा झाला मायेचा. कोण कोण? 16 नावं ध्यानात द्यायचे तुम्हाला. 1 मी, 2 तू, 3 तुझं, 4 माझं. किती झाले? 16तून 4 गेले, किती राहिले? आणि 12 मधले आता 12च्या 12 ऐका. 1 काम. आणि पाया पडून सांगतो तरुण पोरं पुरी, काम शरीरात तयार झाला तर तो डोळ्या वाट बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, हे ध्यानात ठेवा. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काहीच करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात पाप आलं की 10च्या 10 इंद्रिय खवळतात. आणि इंद्रिय एकदा खवळले की विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. आणि त्याला दुसरा अध्याय स्पष्ट म्हणतो, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि माऊलीचं म्हणणं स्वतः आहे दुसऱ्या अध्यायात, एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विशेष. काम इतका सोपा नाही. तुम्ही मुलींचा अभ्यास करा, या सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि पोरींचं एक वैशिष्ट्य आहे, कोणती पोरगी घ्या, प्रेम करताना कधी विद्वान पोराबरोबर करणार नाही, कधीच नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. इन अख्ख्या वर्ल्ड पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे भंगरी, भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. काम काय करतो? मोटरसायकली चोरीतो. खरंय का खोटं आहे बोला? आणि 80% पोरी मूर्ख पोरांच्या नादी लागून जिंदगीतून संपल्या. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. थोडं झोंबत आहे पण ते खरं आहे. रागवलं मला, माझं काय तुमच्याशी गेलं नाही हो, पण वस्तुस्थिती अशी आहे. परत मागं ऐका. काम 7 गोष्टी करतो, ऐका बरं का. एखादा 1 कामाला वय नाही, 2 कामाला जात नाही, 3 कामाला नातं नाही, 4 कामाला कुळ नाही, 5 कामाला मोबाईल बंद कर रे,